सध्या गल्लीपासून दिल्लीच नाही तर जगभरात एकच विषय सुरू आहे, तो म्हणजे कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीनच्या एप्स्टीन फाईल्स। यामध्ये दररोज नवनवीन खुलासे होत असताना त्याने देशाचं राजकारण, उद्योगपती आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे सगळं काही हादरून गेलंय। या फाईल्स मधील व्यक्ती आणि संस्थांवरील आरोप जरी सिद्ध झाले नसले तरी ज्याचं नाव या प्रकरणाशी जोडलं जातं तो व्यक्ती चर्चा, संशय आणि वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे। त्यात आता आणखी एक नाव आलंय, ते म्हणजे भारतीय वंशाचे वेलनेस आणि अध्यात्म क्षेत्रातील प्रसिद्ध नाव दीपक चोप्रा। त्यांचे ईमेल्स समोर आले आहेत आणि त्यातील क्यूट गर्ल्स आर रिअल या विधानामुळे तीव्रता वाढली आहे। हे प्रकरण नेमकं काय, चोप्रांनी काय स्पष्टीकरण दिलं आणि या दस्तावेजांमध्ये आणखी कोणाची नावं समोर आली आहेत, चला तर जाणून घेऊ सविस्तर। अमेरिकेतील कुख्यात लैंगिक गुन्हेगार जेफ्री एप्स्टीन याने जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींना अल्पवयीन मुली पुरवल्याचा आरोप त्याच्यावर आहे। अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एप्स्टीन चौकशीशी संबंधित काही नवीन कागदपत्र सार्वजनिक केली। या फाईल्समध्ये अनेक प्रभावशाली व्यक्तींशी झालेल्या ईमेल संवादाचा समावेश आहे। त्यामध्ये भारतीय वंशाचे असलेले वेलनेस आणि अध्यात्म क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती दीपक चोप्रा यांचं देखील नाव समोर आलंय। या ईमेल्समध्ये दोघांमधील अनौपचारिक आणि काही ठिकाणी वादग्रस्त असा संवाद दिसून येतोय। 2017 मधील एका मेलमध्ये चोप्रांनी लिहिलं आहे की युनिव्हर्स इज अ ह्युमन कन्स्ट्रक्ट, क्यूट गर्ल्स आर रिअल। या वाक्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झालाय। काहींनी हे हलक्या फुलक्या तत्वज्ञानाच्या चर्चेचा भाग असल्याचं म्हटलं तर काहींनी हे अत्यंत संवेदनशील आणि अनुचित असल्याचं देखील आरोप केलाय। तर आणखी एका ईमेल्समध्ये त्यांनी यंग, इंटेलेक्च्युअली शार्प आणि सेल्फ अवेअर वुमेन यांच्या सहवासाचा आनंद घेत असल्याचा उल्लेख केला। त्यामुळे चोप्रा यांचे लैंगिक गुन्ह्याशी थेट संबंध आहेत का, असा आरोप आणि टीका देखील त्यांच्यावर होत आहे। आता थोडक्यात जाणून घेऊया नेमके हे दीपक चोप्रा आहेत तरी कोण। दीपक चोप्रा हे पर्यायी औषध आणि अध्यात्म क्षेत्रातील जागतिक स्तरावर ओळखले जाणारे लेखक आणि वक्ते आहेत। 1990च्या दशकात त्यांनी अनेक पुस्तकं आणि व्याख्यानांमुळे मोठी लोकप्रियता मिळवली। ते अमेरिकेतील प्रसिद्ध कार्यक्रम द ऑप्रा विन्फ्रे शो मध्ये देखील झळकले होते। भारतात वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेत आपलं करिअर घडवलं आणि वेलनेस क्षेत्रात मोठं नाव कमावलं। दरम्यान हा वाद वाढत असताना दीपक चोप्रांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर आपली भूमिका स्पष्ट केली। त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की कधीही कोणत्याही गुन्हेगारी किंवा शोषणात्मक कृतीत सहभागी नव्हतो। त्यांनी असं देखील म्हटले की त्यांचा संपर्क मर्यादित होता आणि तो गैरवर्तनाशी संबंधित नव्हता। एप्स्टीनच्या पीडितांच्या दुःखाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं आणि सर्व प्रकारच्या शोषणाचा निषेधही केला। तसेच काही ईमेल्समध्ये वापरलेल्या भाषेबद्दल त्यांनी खेद व्यक्त करत ती वाईट निर्णय क्षमता असल्याचं देखील मान्य केलं। सध्या सोशल मीडियावर या प्रकरणावर तीव्र चर्चा सुरू आहे। काही जण चोप्रा यांच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवत आहे तर काहींना त्यांच्या ईमेल्समधील भाषा अजूनही संशयास्पद अशी वाटते। एप्स्टीन प्रकरणाने अनेक प्रभावशाली व्यक्तींवर संशयाची सावली टाकली आहे, मात्र केवळ नावाचा उल्लेख आढळणे आणि प्रत्यक्ष गुन्हेगारीमध्ये सहभाग असणे यामध्ये फरक असतो, हे देखील तेवढंच लक्षात घेणं महत्त्वाचं आहे। दुसरीकडे या अगोदरच या कागदपत्रांमध्ये आणखी काही मोठी नावं देखील आलेली आहेत, ज्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स, उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा देखील उल्लेख पाहायला मिळाला होता। मात्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या उल्लेखांना दोषी ठरलेल्या गुन्हेगाराच्या घाणेरड्या कल्पना असे म्हणत फेटाळून लावले। तुमचं या सगळ्या प्रकरणाबद्दल काय मत आहे? दीपक चोप्रा यांचं स्पष्टीकरण तुम्हाला पटतं का? याबाबत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी लेट्स अप मराठीला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।